नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉर्ट हे फंक्शन शिकणार आहोत. सॉर्ट म्हणजे काय? डेटा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ए टू झेड किंवा झेड टू एड अशा रीतीने सॉर्ट करणे शिकणार आहोत. सॉर्ट हे फंक्शन डेटा टाइप मध्ये आहे. तर सॉर्ट फंक्शन आपण अल्फाबेटिकल करू शकतो किंवा नंबर वाईज देखील करू शकतो. सुरुवातीला आपण शिकूया अल्फाबेटिकल सॉर्ट. ठीक आहे, अल्फाबेटिकल मध्ये मी इथे काही नावं लिहून घेत आहे. फरहान, दीप्ती, अजय, डॅनियल, सोनल. ठीक आहे, अशा पद्धतीने ही काही नावं लिहून घेतली आहेत. ह्या नावांना आता आपल्याला ए टू झेड असे सॉर्ट करायचे आहेत. सर्वात पहिल्यांदा डेटा सिलेक्ट करा, डेटा टॅब मध्ये जा, ए टू झेड वरती क्लिक करा. डेटा अल्फाबेटिकली सॉर्ट होतो. आता हाच डेटा आपण झेड टू ए हा अशा रीतीने सॉर्ट करायचा आहे. पहिल्यांदा डेटा सिलेक्ट करा, झेड टू ए क्लिक करा, झेड टू ए अशा रीतीने हा डेटा सॉर्ट झालेला आहे. तशाच पद्धतीने आपण आज नंबर्स कसे सॉर्ट करतात हे देखील शिकूया. नंबरसाठी मी इथे काही नंबर लिहून घेत आहे. हे काही नंबर्स आहेत. नंबर्सला सिलेक्ट करा, डेटा टॅब मध्ये जा, ए टू झेड म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट असे आपल्याला आता हे टॅब सॉर्ट करायचे आहे. इथे स्मॉलेस्ट नंबर आलेला आहे 656, 755, 854, 854, 9554 अशा रीतीने हा डेटा स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अशा पद्धतीने सॉर्ट झालेला आहे. आता आपल्याला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट करायचं आहे. डेटा सिलेक्ट करा, झेड टू ए लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट 9000, 800, 800, 755, 656 अशा रीतीने हा लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट डेटा सॉर्ट झालेला आहे. इथे अजून एक तुम्हाला मी ट्रिक देत आहे, मंथ कसा शोधायचा. बऱ्याच वेळा ज्यावेळी डेट दिलेली असते तेव्हा ती कधी DMY फॉर्मॅट मध्ये असते किंवा कधी कधी MDY फॉर्मॅट मध्ये असते. ही आता इथे डेट दिली आहे 1/01/04/26. ही जर DMY फॉर्मॅट मध्ये असेल तर सर्वात पहिला D म्हणजे ही डेट येईल. 01 ही डेट आहे, M म्हणजे मंथ आहे, 1 एप्रिल 26. पण ही जर MDY फॉर्मॅट मध्ये असेल तर M म्हणजे मंथ, 01 जानेवारी हा मंथ आहे, 4 ही डेट आहे, 26 हा इयर आहे. म्हणजे हे आपण असं रीड करू शकतो 4 जानेवारी 26. पण आता आपल्याला ह्याच्यातला मंथ आपण सिलेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, इज इक्वल टू मंथ, टॅब प्रेस करा, ब्रॅकेट ओपन होईल, डेट सिलेक्ट करा, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता हा मंथ आलेला आहे. मंथ कोणता आहे? हा एप्रिल मंथ. ठीक आहे, अशा रीतीने आपण मंथ सिलेक्ट करू शकतो. मंथचं अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. 04/05/26. ठीक आहे, मंथ कॅल्क्युलेट करायचं, मंथ आपल्याला शोधायचं आहे. तर इज इक्वल टू मंथ, टॅब करा, ब्रॅकेट ओपन होईल, डेटा सिलेक्ट, ब्रॅकेट क्लोज, एंटर. हा मंथ आला मे, 4 मे 26. अशा रीतीने आज हे मी सॉर्ट आणि मंथ कसा कॅल्क्युलेट करायचा हे सेशन इथे संपत आहे. जर तुम्हाला माझा YouTube व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.